विद्यार्थी मित्र हो, आपण इयत्ता 12वी जो पहिला पेपर आहे भाजीपाला उत्पादन, तर या पेपरमधील जो पहिला घटक आहे भाजीपाला उत्पादनाची ओळख किंवा लागवडीची ओळख, की ज्याला गुण आहेत 16 ते 22. तर या मुख्य घटकातील 5वा जो उपघटक आहे भाजीपाला बागायत किंवा त्याला बगीचा प्रकार म्हणतो किंवा ज्याला आपण व्हेजिटेबल गार्डन्स म्हणतो इंग्लिशमध्ये. तर यामध्ये आपण हा भाग आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत. तर यामध्ये भाजीपाला बागायत किंवा बगीचा प्रकाराचा विचार करत असताना इयत्ता 11वीमध्ये आपण पेपर 3 जो होता आपला फळबाग उत्पादन, तर फळबाग उत्पादनामध्ये ज्यावेळेला आपण द्राक्षाची लागवड करू आपण त्याला द्राक्षाची बाग म्हणायचो, केळीची लागवड करू आपण त्याला केळीची बाग म्हणायचो, आंब्याची लागवड केली त्याला आपण आंब्याची बाग म्हणायचो. पण 12वीमध्ये भाजीपाला विषयाचा जर विचार आपण केला तर यामध्ये आपण टोमॅटोची लागवड केली तर टोमॅटोची बाग म्हणू शकत नाही आपण किंवा बगीचा म्हणू शकत नाही. वांग्याची लागवड केली तर वांग्याचा बगीचा आपण म्हणू शकत नाही. तर 11वीमध्ये आणि 12वीमध्ये महत्त्वाचा फरक असा आहे की 12वीमध्ये भाजीपाल्याची लागवड करत असताना तो भाजीपाला कोणत्या कारणासाठी किंवा त्या भाजीपाला लागवडीचा उद्देश काय आहे. तर उदाहरण तुम्हाला सांगायचं असेल तर घरच्या घरी भाजीपाला जर उपयोगात आणायचा असेल तर त्याला आपण घरची बाग म्हणतो. जवळच्या बाजारपेठेमध्ये आपण विक्री करायची असेल त्याला स्थानिक बाजारपेठ बगीचा म्हणतो. तर यानुसार भाजीपाला बगीच्याची किंवा बागायताची एकूण 7 प्रकार या ठिकाणी पडतात. ते कुठले कुठले प्रकार आहेत आपण एकानंतर एक पाहूया. तर पहिला जो प्रकार आहे घरचा बगीचा किंवा ज्याला आपण परसबाग म्हणतो, त्याला होम गार्डन किंवा किचन गार्डन म्हणतात. दुसरा जो प्रकार आहे त्याला स्थानिक बाजारपेठ बगीचा आहे किंवा ज्याला आपण मार्केट गार्डन म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे दूरवरचा बगीचा आहे किंवा त्याला आपण ट्रक गार्डन म्हणतो किंवा विशिष्ट प्रकारचा भाजीपाला बगीचा म्हणतात. चौथा प्रकार आहे बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा आहे, त्याला आपण व्हेजिटेबल गार्डन फॉर सीड प्रोसेसिंग म्हणतो आपण. पाचवा जो प्रकार आहे प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा आहे, त्याला आपण व्हेजिटेबल गार्डन फॉर प्रोसेसिंग म्हणतो आपण. आणि 6वा जो प्रकार आहे बिगर हंगामी भाजीपाला बगीचा ज्याला आपण व्हेजिटेबल फोर्सिंग म्हणतो. आणि 7वा जो प्रकार आहे तरंगता भाजीपाला बगीचा त्याला आपण म्हणतो फ्लोएटिंग व्हेजिटेबल गार्डन. आता प्रत्येक बगीच्याचे वैशिष्ट्य काय आहेत, त्या बगीच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे मशागतीची पद्धत किंवा लागवडीची पद्धत फॉलो केली जाते एकानंतर एक आपण आता बगीचाचा प्रकार आपण पाहूया. तो पहिला जो बगीचा आहे घरचा बगीचा आहे किंवा ज्याला आपण परसबाग म्हणतो किंवा ज्याला आपण किचन गार्डन म्हणतो. आता किचन गार्डन कशाला म्हणायचं किंवा त्याची व्याख्या काय, परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा प्रश्न असतो परसबाग म्हणजे काय किंवा घरचा बगीचा म्हणजे काय आणि त्याचे फायदे द्या. तर या प्रश्नाचं उत्तर आपण देत असताना त्या ठिकाणी काय बाबी आपण फॉलो केल्या पाहिजे. तर यामध्ये घरासभोवती उपलब्ध जागा व उपलब्ध साहित्य साधनांचा पुरेपूर वापर करून एका कुटुंबाला वर्षभर पुरेल इतका भाजीपाला पिकवणं त्याला आपण घरचा बगीचा किंवा परसबाग म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय बघा, घराच्या आजूबाजूला तुमची जेवढी काय उपलब्ध जागा आहे तर त्या उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करायचा. तुमच्याकडे जे उपलब्ध साहित्य आहे त्यासाठी काही विकत वगैरे करण्याची गरज नाही. घरातले जे काही साहित्य असतात त्या साहित्यांचा आपण पुरेपूर वापर करून त्या कुटुंबाला एक वर्षभर भाजीपाला पिकवणं त्याला आपण परसबाग म्हणतो. आता फायदे काय त्याचे 7 प्रकारचे फायदे आहेत. तर घरच्या घरी भाजीपाला पिकवल्यामुळं आपल्याला काय काय फायदे होतात. तर पहिला फायदा म्हणजे पैशाची बचत होते. म्हणजे जो भाजीपाला आपल्याला बाजारात जाऊन विकत आणावा लागतो तो भाजीपाला आणण्यासाठी लागणारे जे पैसे आहेत तर हा भाजीपाला आपण घरच्या घरी पिकवल्यामुळे पैशाची बचत होते. दुसरा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला दररोज स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळतो. म्हणजे तुम्ही बघा आता घरामध्ये पाहुणे आले आणि त्यांना पोहे बनवायचे आणि त्या पोहे बनवण्यासाठी तुमच्या परसबागेमध्ये जर मिरचीचे झाडं असतील 1-2 तर लगेच गेले मिरची तोडून आणली, त्या ठिकाणी लगेच गेला कढीपत्ता तोडून आणला, लगेच गेले कोथिंबीर तोडून आणली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय दररोजच्या दररोज तुम्हाला स्वच्छ आणि ताजा भाजीपाला त्या ठिकाणी काय मिळतो, हा दुसरा फायदा. तिसरा फायदा काय, परसबागेतील झाडांची निगा व जोपासना यामुळे केलेल्या कामाचा शरीराला व्यायाम मिळतो. म्हणजे परसबागेमध्ये आपण त्यांची निगा असेल, समजा बियांची पेरणी असेल, रोपांचं स्थलांतर असेल, औषधाची फवारणी असेल, आणखीन कुठल्या विविध प्रकारच्या क्रिया असतील त्या क्रिया करत असताना आपल्या शरीराला एक प्रकारचा काय व्यायाम मिळतो. चौथा महत्त्वाचा मुद्दा, घरातील लोकांना उपलब्ध रिकाम्या वेळेचा सदुपयोग होतो. म्हणजे घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील किंवा आणखीन कुठले जे व्यक्ती असतील, आता आपण काय करतो रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणजे फक्त TV पाहण्यात करतो. तर याच्याऐवजी जर आपण परसबाग विकसित केली त्या परसबागेमध्ये काम करून आपला जो रिकामा वेळ आहे तो रिकामा वेळ आपण त्या ठिकाणी काय चांगल्या प्रकारे व्यतीत करू शकतो. म्हणजे त्या वेळेचा आपण सदुपयोग चांगल्या पद्धतीने करू शकतो. 5वा फायदा काय, परसबागेमुळे वृद्ध व्यक्तींना शरीराला व्यायाम मिळतो. आता पाहिलं असेल तुम्ही की जे घरामध्ये वयस्कर माणसं असतील त्या वयस्कर माणसाला बाहेर फिरायला जायचं वगैरे फार अवघड असतं. तर अशा वेळेला ह्या परसबागेतील झाडांची निगा जोपासना किंवा झाडाच्या सानिध्यामध्ये जे छोटे छोटे काही कामं असतील ते जर वृद्ध व्यक्तीने केले तर त्यांच्या शरीराला एक चांगल्या प्रकारचा व्यायाम मिळू शकतो. हा एक फायदा आहे. 6वा फायदा म्हणजे काय, कुटुंबामध्ये लहान मुलामध्ये एकमेकाला सहकार्य करण्याची भावना वृद्धिंगत होते. आता घरामध्ये तुमचे 4-5 मुलं असतील तर त्या 4-5 मुलाला आपण त्यांच्यामध्ये स्पर्धा लावू शकतो की या वाफ्यामध्ये एकाने मेथी लावलेली आहे, एका वाफ्यामध्ये कोथिंबीर लावलेली आहे, एका वाफ्यामध्ये पालक लावलेले आहे. मग आपण सांगितलं त्यांना की तुम्ही कुणाच्या वाफ्यातली मेथी चांगल्या पद्धतीने येऊ शकते. तर ते मुलं काय करतात, त्याच्या वाफ्यातलं पाणी देऊन झाले की दुसऱ्याला देतात, दुसऱ्याला झाले तिसऱ्याला देतात, ह्याला खतं देतात. म्हणजे त्यामध्ये एकमेकाबद्दल सहकार्य करण्याची भावना आपण परसबागेमुळे वृद्धिंगत काय करू शकतो. आणि शेवटचा फायदा म्हणजे काय,
शहरामधील लोकांना परसबागेमध्ये काम केल्याने शेती करण्याचा छंद जोपासता येतो. आता शहरामध्ये शेती करायला बऱ्याच जणांना वाटतं की मला शेती करू वाटते, पण त्या ठिकाणी त्यांना शेती करण्याला संधी त्या ठिकाणी अजिबात नसते. तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी परसबाग जर आपण विकसित केली तर त्यांचा शेती करण्याचा छंदसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काय जोपासू शकतो. तर हे आहेत परसबागेचे फायदे. आता त्यानंतर बघा परसबागेचा आराखडा कसा असावा, म्हणजे चांगली परसबाग आपण कशाला म्हणायचं. तर परसबागेच्या आराखड्यासाठी बरेच बाबी या ठिकाणी मुद्दे दिलेले आहेत. तर आता एक एक मुद्दा आपण बघूया. आता पहिला मुद्दा परसबागेसाठी जागेची निवड किंवा क्षेत्राची निवड. आता परसबागेसाठी जागा निवडत असताना शक्यतो जागा घराच्या पाठीमागची असावी. का घराच्या पाठीमागची असावी, तर घरातलं जे काय सांडपाणी असेल, घरातला मध्ये जो केरकचरा असेल, स्वयंपाकामधून उरलेलं खरकट असेल, या सगळ्या बाबींचा आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करू शकतो. म्हणून काय करायचं, शक्यतो परसबागेसाठी जागा निवडत असताना घराच्या पाठीमागची जागा असावी. आणि जर समजा तुमच्याकडे जागा कमी असेल तर त्या ठिकाणी झाडं वगैरे एक दोन आपण तुम्ही लावले असतील घराच्या आजूबाजूला, त्या झाडांच्या बुडाशी सुद्धा आपण त्या ठिकाणी काय वेलवर्गीय भाजीपाला पिकांची लागवड आपण करू शकतो. शहरामध्ये जर समजा सदनिकामध्ये राहतात, फ्लॅटमध्ये राहतात, तर ते लोक त्यांच्या गच्चीमध्ये लाकडी खोके, कुंड्या यामध्ये माती भरून सुद्धा त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड चांगल्या पद्धतीने काय करू शकतात. म्हणजे यामध्ये काय परसबागेसाठी जागा किती असावी, त्याचं प्रमाण किती असावं, हे तुमच्या कुटुंबातील व्यक्तीच्या संख्येवर काय अवलंबून असतं. कुटुंबातील व्यक्ती संख्या जास्त असेल, उपलब्ध जागा जास्त असेल तुमच्याकडे, तर निश्चितपणे त्या ठिकाणी तुम्हाला काय परसबागेसाठी जागा जास्त वापरावी लागेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा कॅलेंडर. म्हणजे परसबागेमध्ये आपण कोणकोणती भाजीपाल्याची पिके घेणार आहोत, एकानंतर एक त्याचं वर्षभराच्या सुरुवातीलाच कॅलेंडर असायला पाहिजे. कारण मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं भाजीपाला पिकाचा कालावधी अतिशय काय कमी आहे, आणि कमी कालावधी असल्यामुळे कधीकधी एका सीझनमध्ये एका हंगामामध्ये आपण 2-3 पिकं त्या ठिकाणी घेऊ शकतो. तर नीटनेटकेपणाने त्यांचे कॅलेंडर वर्षाच्या सुरुवातीलाच असलं पाहिजे, जेणेकरून आपण त्या परसबागेसाठी जागेचा जास्तीत जास्त उपयोग आपण करू शकतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा कुंपण. आता परसबागेच्या सभोवती कुंपण तर असलंच पाहिजे. मग ह्या कुंपणाचा उपयोग आपण काय करायचं, वेलवर्गीय भाज्यांना आधार देण्यासाठी किंवा वळण देण्यासाठी आपण त्या कुंपणाचा वापर त्या ठिकाणी काय करायचं, करून घ्यायचे कुंपण. चौथा महत्त्वाचा मुद्दा, परसबागेची तुम्ही आखणी करत असताना सर्वसाधारणपणे परसबाग जर आयताकृती असेल तर ती सर्वात जास्त चांगली समजली जाते. मग परसबागेच्या पश्चिम दिशेला आपण केळी, पपई यासारखे वर्षावी फळझाडं आहेत किंवा शेवगा, कढीपत्ता यासारखे बहुवर्षीय भाजीपाल्याची पिके त्या ठिकाणी लावायची. ते लावण्यामागचा उद्देश त्या ठिकाणी काय असतो, तर उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला दुपारच्या नंतर प्रखर सूर्यप्रकाश असतो, तर तो प्रखर सूर्यप्रकाश काय होतं त्या ठिकाणी आपल्या भाजीपाल्याच्या वाफ्यावर पडतो आणि त्यामुळे भाजीपाल्याची पिकं काय सुकून जातात. तर हे टाळण्यासाठी आपण पश्चिम दिशेला आपण काय करायचं, अशा प्रकारे लागवड करायची. त्यानंतर पाचवा मुद्दा म्हणजे काय, परसबागेमध्ये आपण जो मुख्य रस्ता असतो की त्याला प्रवेशद्वार असतं आणि जिथून आपण आत जातो तर त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचं, एक खोड असणारं आणि फळाला देठ असणार आहे अशी कुठली भाजीपाल्याची पिकं आहेत, वांगी, मिरची यासारख्या पिकांची लागवड करायची. म्हणजे आपण सहज परसबागेमध्ये फेरफटका मारायला गेलो तर जाताना किंवा येताना वांगे लागले असतील, टोमॅटो लागले असतील, ते तोडून आपण भाजीसाठी घरी काय सहजासहजी आणू शकतो. तर हा पाचवा मुद्दा आहे. त्याच्यानंतर सहावा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी तयार केलेल्या वाफ्यामध्ये, आता जे आपण वेगवेगळ्या प्रकारची वाफे तयार करतो तर त्या वाफ्यामध्ये 2 वाफ्यामध्ये उंचवटा तयार होतो, त्याला आपण वरंबा म्हणतो. तर त्या वरंब्याचा सदुपयोग कशासाठी करायचा, मुळा, गाजर, त्या बटाटा असे जे काय मूळवर्गीय पिकं आहेत, कंदवर्गीय पिकं आहेत, कांदा, लसूण यांच्या लागवडीसाठी या ठिकाणी करायचा. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय, परसबागेच्या सर्वात पाठीमागच्या बाजूला त्या ठिकाणी 2 कंपोस्ट खड्डे तयार करायचे की ज्या कंपोस्ट खड्ड्यामध्ये घरातलं सांडपाणी जे स्वयंपाकातलं खरकट असेल, केरकचरा असेल किंवा परसबागेमध्येच आपण पिकांची मशागत करत असताना जो पालापाचोळा पडला असेल तो आपण कुजवून चांगल्या प्रकारचं खत आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो. म्हणजे चांगल्या प्रकारची परसबाग आपल्याला विकसित करायची असेल तर हे 8 प्रकारचे जे मुद्दे आहेत ते परसबागेचा आराखडा सुंदर आणि चांगल्या पद्धतीने करण्यासाठी काय उपयुक्त ठरू शकतात. त्यानंतर आता आपण पुढचा बगीच्याचा प्रकार आपण पाहूया, स्थानिक बाजारपेठ बगीचा, ज्याला आपण मार्केट गार्डन म्हणतो. आता स्थानिक बाजारपेठ बगीचा कशाला म्हणायचं, तर ज्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड ही स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी केलेली असते त्यास आपण काय म्हणतो, स्थानिक बाजारपेठ बगीचा किंवा मार्केट गार्डन म्हणतो. म्हणजे या ठिकाणी भाजीपाला लागवडीचा उद्देश एकच आहे की भाजीपाला पिकवणे आणि तो जवळच्या किंवा स्थानिक बाजारपेठेत नेऊन काय करायचं, त्याची विक्री करणे. तर या अशा प्रकारच्या लागवडीला आपण काय म्हणतो, स्थानिक बाजारपेठ बगीचा म्हणतो. आता जे वैशिष्ट्ये काय आहेत बघा, त्याचे 9 वैशिष्ट्ये आहेत. तर पहिलं वैशिष्ट्य आहे, भाजीपाल्याची लागवड स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी केली जाते.
म्हणजे जो भाजीपाला पिकवतो तो स्थानिक बाजारपेठेत आपण विक्रीसाठी करतो. दुसरं वैशिष्ट्य, या बगीच्याचे स्थानिक बाजारपेठेपासूनचे अंतर 10 ते 15 किलोमीटर असतं. म्हणजे या ठिकाणी काय, बगीच्याचं अंतर आपलं 10 ते 15 किलो, म्हणजे आपण भाजीपाल्याची काढणी केली तर आपण पुण्याला, मुंबईला असं 150-200 किलोमीटर अंतरावर पाठवायचं नाही. आपल्या आजूबाजूला जी स्थानिक बाजारपेठ असेल, आठवड्याचा बाजार असेल किंवा दररोज एखादं मोठं शहर असेल तर त्या ठिकाणी आपण 10 ते 15 किलोमीटर अंतर भाजीपाला विक्रीसाठी काय घेऊन जातो. तिसरं वैशिष्ट्य, या ठिकाणी काय, या बगीच्यामध्ये मर्यादित किंवा कमी जागेवर बगीचा विकसित केलेला असतो. म्हणजे या ठिकाणी काय केलेलं असतं, एक 10 गुंठ्यामध्ये, 15 गुंठ्यामध्ये, 20 गुंठ्यामध्ये काही पिकांची लागवड केली असेल. म्हणजे क्षेत्र पिकांचं या ठिकाणी फार मोठं नसतं. चौथं वैशिष्ट्य, पिकांची निवड ग्राहकाच्या पसंतीवर अवलंबून असते. म्हणजे ग्राहकाला जे पीक लागतं, आता उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर आपण टोमॅटोची लागवड केली आहे किंवा कांद्याची लागवड केली आहे आणि कच्च्या टोमॅटोला बाजारामध्ये मागणी आहे, पातीला बाजारामध्ये मागणी आहे, तर आपण त्या ठिकाणी वाट बघत पाहायचं नाही की टोमॅटो पिकली पाहिजे आणि कांदा पक्व झाला पाहिजे. तर जशी मागणी आहे त्या पद्धतीने बाजारपेठेमध्ये काय करायचं, भाजीपाला पुरवत राहायचं. पाचवं वैशिष्ट्य काय, विविध प्रकारची व लवकर येणारी पिके घेतली जातात. म्हणजे एकच पिके ते घेतलं जात नाही, वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतात आणि जी पिकांचा कालावधी कमी आहे, लवकरात लवकर पिके येतात, त्यांची त्या ठिकाणी उत्पादनासाठी काय निवड केली जाते. सहावं वैशिष्ट्य, भाजीपाल्याची विक्री करत असताना शेतकरी व ग्राहक यांचा प्रत्यक्ष संबंध येतो. म्हणजे या ठिकाणी शेतकरी मालाची विक्री करत असताना भाजीपाल्याची ग्राहकाची प्रत्यक्ष संबंध येतो. म्हणजे ते स्वतःहून त्या ठिकाणी ग्राहकाला विक्री करू शकतात. सातवं वैशिष्ट्य काय, भाजीपाल्याची विक्री करत असताना दलालाचा समावेश नसतो. म्हणजे या ठिकाणी जे दलाल असतात त्याला आपण मिडलमॅन म्हणतो, त्यांचा समावेश या ठिकाणी काय नसतो. आठवं वैशिष्ट्य काय, या बगीच्यामध्ये मशागतीची कामे हे मजुरांच्या मदतीने केली जातात. म्हणजे या ठिकाणी कुठलंही यंत्र वापरलं जात नाही, जे मनुष्यबळ असतं त्या मनुष्यबळाचा उपयोग करून त्या ठिकाणी काय केलं जातं, मजुराच्या मदतीने मशागतीची कामे केली जातात. आणि 9वं वैशिष्ट्य ठिकाणी काय, या बगीच्यामध्ये वाहतुकीची साधनं अल्प प्रमाणात विकसित झालेली असतात. आता तुम्ही पाहिलं असेल, आठवडा बाजारामध्ये आपण जर भाजीपाला विक्रीला घेऊन चाललो, कोण डोक्यावर घेऊन जातं, कोण सायकलवर घेऊन जातं, कोण मोटरसायकलवर घेऊन जातं, कोण रिक्षाने घेऊन जातं. म्हणजे या ठिकाणी वाहतुकीची साधनं हे अगदी अल्प प्रमाणात त्या ठिकाणी विकसित झालेले असतात. तर अशा पद्धतीने हे स्थानिक बाजारपेठ बगीचा आणि त्याचे हे वैशिष्ट्य आहेत. आता पुढचा प्रकार आपण पाहूया, विशिष्ट प्रकारचा बगीचा किंवा त्याला आपण दूरवरचा बाजारपेठ बगीचा किंवा ज्याला आपण ट्रक गार्डन म्हणतो. आता पहिल्यांदा हा नाव आपण ऐकल्यानंतर किंवा हे नाव पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये असा समज तयार होतो की ट्रक हा म्हणजे काय, मालमोटारीशी संबंधित शब्द आहे का. तर हा ट्रक हा जो शब्द आहे तो मालमोटारशी संबंधित नसून हा फ्रेंच भाषेतील टॉर्क या शब्दापासून तयार झालेला आहे. तर टॉर्क म्हणजे काय, बार्टर म्हणजे उसने घेणं म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असं होतं, पैशाची देवाणघेवाण नव्हती, आपल्याकडे जे पीक पिकते आपण ते त्यांना द्यायचं आणि त्यांच्याकडचं पीक आपण उसने घ्यायचं, अशी उसनवारी पद्धत होती, असा आहे त्या ठिकाणीचा अर्थ आहे. मग आता विशिष्ट प्रकारच्या बगीच्याची व्याख्या काय, तर ज्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करत असताना एकच पीक किंवा विशिष्ट प्रकारचे पीक मोठ्या प्रमाणामध्ये पिकवून दूरवरच्या बाजारपेठेमध्ये दलालामार्फत त्यांची विक्री केली जाते, अशा प्रकारच्या भाजीपाला लागवडीला आपण काय म्हणतो, दूरवरचा बगीचा म्हणतो किंवा ट्रक गार्डन म्हणतो आपण. आता याचे वैशिष्ट्य काय आहेत बघू. मगासारखे प्रत्येक बगीचा त्यांचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य या ठिकाणी बघा, भाजीपाल्याची लागवड दूरवरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी केली जाते. म्हणजे या ठिकाणी भाजीपालाची लागवड करत असताना जो दूरवरची बाजारपेठ आहे त्या ठिकाणी विक्रीसाठी केली जाते. दुसरं वैशिष्ट्य, या बगीच्याचे बाजारपेठेपासूनचे अंतर हे 15 किलोमीटरपेक्षा जास्त असतं. म्हणजे यामध्ये आपण पुण्याला पाठवू शकतो, मुंबईला पाठवू शकतो, दिल्लीला पाठवू शकतो, आपण दूरवरच्या बाजारपेठेत पाठवू शकतो. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य काय, जमिनीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे या ठिकाणी काय, एकच पीक, टोमॅटो म्हणले आता आपल्याला बेंगलोरला टोमॅटो पाठवायचे असते, 1 एकर 2 एकर 3 एकर अशा पद्धतीने मोठ्या क्षेत्रावर त्या पिकाची लागवड करून काय केली जाते, लागवड केली जाते. चौथं वैशिष्ट्य, पिकाची निवड हवामानावर अवलंबून असते. तर ग्राहकाची पसंती पाहिली जात नाही, त्या पिकाच्या वाढीसाठी योग्य प्रकारचं हवामान असेल तर त्या ठिकाणी ते पीक फार मोठ्या प्रमाणात काय केलं जातं, घेतलं जातं. पाचवं वैशिष्ट्य काय, एकच पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय, टोमॅटो असेल टोमॅटो, वांगी असेल वांगी, मिरची असेल मिरची, 2, 3, 4, 5 एकरवर मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. सहावं वैशिष्ट्य काय, भाजीपाल्याची विक्री करत असताना दलालाचा समावेश असतो. म्हणजे आपण दिल्लीला आपला टोमॅटो पाठवायचे आहेत, बेंगलोरला टोमॅटो पाठवायचे आहेत, पुण्याला टोमॅटो पाठवायचे आहेत, तर आपण टोमॅटो तिथे विकत बसणार नाही, आपण तिथल्या व्यापाऱ्याला विकणार, ते व्यापारी पण तिथल्या नंतर ग्राहकाला विकणार. म्हणजे या ठिकाणी दलालाचा समावेश या ठिकाणी असतो. पुढचं वैशिष्ट्य काय, यामध्ये काय, भाजीपाल्याची विक्री करत असताना शेतकरी आणि ग्राहकाचा प्रत्यक्ष संबंध अजिबात येत नाही.
पुढचं वैशिष्ट्य काय, मशागतीची कामे जी आहेत त्या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने केली जातात. कारण पिकाच्या लागवडीचं क्षेत्र मोठं आहे, 2 एकर 3 एकर 4 एकर 5 एकर टोमॅटोची आपण लागवड केली तर त्यामध्ये सगळे जे कामं आहेत ते यंत्राच्या साहाय्याने केली जातात. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय, या बगीच्यामध्ये वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. म्हणजे आता बेंगलोरला आपल्याला भाजीपाला पाठवायचा आहे, दिल्लीला भाजीपाला पाठवायचा आहे, तर तिथं आपण डोक्यावर घेऊन जाऊ शकत नाही, बैलगाडीने घेऊन जाऊ शकत नाही आपण, किंवा मोटरसायकलवर घेऊन जाऊ शकत नाही. तर त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं अगदी फार मोठ्या प्रमाणात काय विकसित झालेले असतात. तर हे विशिष्ट प्रकारचा भाजीपाला बगीचा किंवा ज्याला आपण दूरवरचा बगीचा म्हणतो किंवा ज्याला आपण ट्रक गार्डन म्हणतो, आणि हे त्याचे काय वैशिष्ट्य आहेत. त्याच्यानंतर आता या दोन्हीमधला फरक स्पष्ट करायच्या बाबी आहेत. त्या फरक स्पष्ट करायच्या बाबी म्हणजे काय, मग अशा आपण पाहिलं की परीक्षेमध्ये एक तुम्हाला प्रश्न 5व्यामध्ये 8 मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा त्या ठिकाणी प्रश्न आपले जे 3रा आणि 4था आहे त्यामध्ये 4 मार्कासुद्धा त्या ठिकाणी प्रश्न काय विचारला जाऊ शकतो. म्हणजे यामध्ये फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करामध्ये त्या ठिकाणी आता बघा, मी मार्केट गार्डन ट्रक गार्डन, मार्केट गार्डन म्हणजे काय, भाजीपाल्याची लागवड स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी केली जाते. इकडे ट्रक गार्डन म्हणजे दूरवरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी केली जाते. यामध्ये बघा बगीच्याचं अंतर म्हणजे या मार्केट गार्डनचं अंतर 10 ते 15 किलोमीटर असतं, इथं 10 ते 15 किलोमीटरपेक्षा जास्त असतं. इथं कमी क्षेत्रावर बगीचा विकसित केला असतो, या बाजूला जास्त क्षेत्रावर बगीचा विकसित केला जातो. पिकांची निवड या ठिकाणी ग्राहकाच्या पसंतीवर असते, इकडे पिकांची निवड हवामानावर अवलंबून असते. इथे बघा लवकरात लवकर येणारी विविध प्रकारची पिके घेतली जातात. इथे एकच पीक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काय घेतलं जातं. इथे भाजीपाल्याची विक्री करत असताना शेतकरी ग्राहक संबंध प्रत्यक्ष असतो, इकडे अप्रत्यक्ष असतो. या ठिकाणी भाजीपाल्याची विक्री करत असताना दलाल नसतात, या ठिकाणी दलाल जास्त असतात. इथं मशागतीची कामं सर्वसाधारणपणे मजुराच्या सहाय्याने केली जातात. ट्रक गार्डनमध्ये मशागतीची कामं त्या ठिकाणी यंत्राच्या सहाय्याने केली जातात. त्यानंतर यामध्ये काय वाहतुकीची साधनं अल्प प्रमाणात विकसित असतात, त्या ठिकाणी वाहतुकीची साधनं मोठ्या प्रमाणात विकसित असतात. हा दोन्हीमधला फरक स्पष्ट करायचे या ठिकाणी मुद्दे आहेत. त्याच्यानंतर 4था जो बगीचाचा प्रकार आहे, बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा, ज्याला आपण व्हेजिटेबल गार्डन फॉर सीड प्रोडक्शन म्हणतो आपण. आता ह्या बगीच्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ज्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड शुद्ध व दर्जेदार बियांच्या निर्मितीसाठी केली जाते त्यास काय म्हणायचं, बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी भाजीपाल्याच्या लागवडीचा उद्देश वेगळा आहे. भाजीपाला पिकांची लागवड करणं, ती पिकं बाजारात नेऊन विकणं, त्यापासून पैसे मिळवणं हा उद्देश या ठिकाणी नाही. तर ह्या ठिकाणी उद्देश काय आहे, शुद्ध व दर्जेदार बियांची निर्मिती करण्यासाठी भाजीपाल्याची लागवड केली जाते, आणि त्याला आपण काय म्हणतो, बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा म्हणतो. आता त्याचे वैशिष्ट्य आपण पाहूया. तर पहिलं वैशिष्ट्य काय, भाजीपाल्याची लागवड शुद्ध व दर्जेदार बियांच्या निर्मितीसाठी केली जाते. दुसरं वैशिष्ट्य काय, बगीच्याचे ठिकाण हवामानावर अवलंबून असते. आता तुम्ही बघितलं असतात, बटाटासारखं पीक असेल, फुलकोबीसारखं पीक असेल, तर ह्या बटाटा आणि फुलकोबीच्या पिकाला फुलं येण्यासाठी अतिशय कमी तापमान लागतं. म्हणून आपल्याला सगळं जे काय कुलू मनाली जी व्हॅली आहे आपली उत्तरेकडील, तर तिथं बटाटा संशोधन केंद्र आहे, तिथंच फुलकोबीचे पानकोबीच्या बियांची त्या ठिकाणी निर्मिती केली जाते. म्हणजे बीजोत्पादन करत असताना त्या पिकाला फुलं कुठल्या हवामानामध्ये येऊ शकतात, त्या हवामानामध्ये त्याची आपण लागवड करू शकतो. तिसरं वैशिष्ट्य काय, ज्या पिकांची आपल्याला लागवड करायची आहे त्या पिकाची आपल्याला संपूर्ण शास्त्रीय माहिती असायला पाहिजे. म्हणजे काय, त्या ठिकाणी बिया टोकल्या की उगवून यायला किती दिवस लागतो, त्यानंतर त्याला फुलं किती दिवसांनी येतात, त्यानंतर फुलं आल्यानंतर फळं किती दिवसांनी लागतात, फळं पकवायला किती कालावधी लागतो, पिकलेल्या फळामध्ये आपण त्या ठिकाणी बिया बाजूला कशा करायच्या, त्याची प्रक्रिया कशी करायची, पॅकिंग कशी आहे, या तांत्रिक बाबीची माहिती त्या ठिकाणी असणं काय गरजेचं आहे. चौथं वैशिष्ट्य काय, बियांची शुद्धता ठेवण्यासाठी व भेसळ रोखण्यासाठी आपल्याला एकाच पिकाच्या 2 प्लॉटमध्ये परपरागीकरण होऊ नये म्हणून आपल्याला काय करावं लागतं, विशिष्ट अंतर ठेवतात, त्या अंतराला आपण काय विलगीकरण अंतर म्हणतो. म्हणजे एका प्लॉटमध्ये परागकण दुसऱ्या प्लॉटच्या स्त्रीकेशावर जाऊन जर पडले तर भेसळ होऊ शकते. आपल्याला हे टाळायचं असेल तर एक विशिष्ट अंतर ठेवावं लागतं, आपण त्याला आपण विलगीकरण अंतर म्हणतो. आणि सर्वात शेवटचा मुद्दा, तयार झालेलं जे बियाणं आपण वापरलं नाही तर ते बियाणं दर 3 वर्षांनी त्याचं नूतनीकरण करावं लागतं. तर नूतनीकरण करायचं म्हणजे काय करायचं, परत त्या बियांची पेरणी करायचं, परत त्या पिकाची लागवड करायचं, परत त्या बिया बाजूला काढायच्या, नंतर पॅकिंग करून विक्रीसाठी त्या ठिकाणी ठेवायचे. तर अशा पद्धतीने बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा त्याचे हे या ठिकाणी वैशिष्ट्य आणि त्याची व्याख्या आहे. त्याच्यानंतर प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा. आता प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा जर विचार आपण केला त्याला व्हेजिटेबल गार्डन फॉर प्रोसेसिंग म्हणतो आपण. आता त्याचं वैशिष्ट्य काय आहे, तर ह्या बगीच्याला आपण प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा का म्हणायचं, तर ज्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड प्रक्रियायुक्त कारखान्याला लागणारा कच्चा माल म्हणून केली जाते
त्यास आपण काय म्हणतो, प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी भाजीपाला लागवडीचा उद्देश काय आहे, तर भाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचे उद्योग आहेत. उदाहरणार्थ टोमॅटोपासून केचप सॉस बनवणार असेल तर तिथं टोमॅटोची लागवड करायची, बटाट्यापासून वेपर्स तयार करायचे असतील तिथं बटाट्याची लागवड करायची. म्हणजे या ठिकाणी पिकाची लागवड त्या इंडस्ट्रीला किंवा त्या प्रक्रिया उद्योगाला लागणारा कच्चा माल म्हणून आपण करतो आणि ह्याला आपण काय म्हणतो, प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा म्हणतो. आता या बगीचेचे वैशिष्ट्य काय आहेत, तर पहिलं वैशिष्ट्य, भाजीपाल्याची लागवड ही प्रक्रियायुक्त कारखान्याला लागणारा कच्चा माल म्हणून केली जाते. दुसरं वैशिष्ट्य, या बगीच्याचे ठिकाण प्रक्रियायुक्त कारखान्याच्या सभोवती असते. म्हणजे हा जो बगीचा आहे तो मार्केटपासून अंतर किंवा हवामान या बाबीचा विचार न करता जो प्रक्रियायुक्त कारखाना आहे त्याच्या सभोवती असते. तिसरं वैशिष्ट्य, पिकाची निवड प्रक्रियायुक्त कारखान्यावर अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी कोणतं पीक आपण घेणार आहोत तर तो प्रक्रियायुक्त कारखाना टोमॅटोवर प्रक्रिया करणार असेल तर टोमॅटोची लागवड केली पाहिजे, वाटाण्यावर प्रक्रिया करणार असेल तर आपल्या वाटाण्याची लागवड केली पाहिजे, मिरचीवर प्रक्रिया करणार असेल तर आपल्या मिरचीची लागवड केली जाते. म्हणजे पिकाची निवड हा प्रक्रियायुक्त कारखाना कुठला आहे त्याच्यावर अवलंबून आहे. चौथं वैशिष्ट्य काय, एकच पीक सततपणे घ्यावे लागत असल्याने भारी जमीन निवडावी लागते. आता बघा, प्रक्रियायुक्त आपल्याकडे पाहिलं असेल तुम्ही महाराष्ट्रामध्ये ऊसावर प्रक्रिया करणारा साखर कारखाना, तर म्हणजे आपल्याला सातत्यानं ऊस एकच पीक घ्यावं लागतं. तसंच या ठिकाणी बघा, टोमॅटो जर प्रक्रिया करणारा कारखाना आपल्या परिसरामध्ये असेल तर सातत्यानं आपल्याला टोमॅटो पिकाची लागवड करावी लागते आणि एकाच पिकाची लागवड आपण सातत्यानं करायला लागलो तर त्या ठिकाणी जमीन कशी असायला पाहिजे, भारी असायला पाहिजे, हे एक वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर भाजीपाला पिकांची विक्री कंत्राटी पद्धतीने केली जाते. म्हणजे या ठिकाणी काय, करार झालेला असतो त्या कारखान्यासोबत की आम्ही तुम्हाला एवढ्या दर देऊ वगैरे, कंत्राटी पद्धतीने केली जाते. आणि सहावं वैशिष्ट्य, भाजीपाला पिकांना किमान हमी भाव असतो. म्हणजे बाजारामध्ये किती जरी त्या पिकाचा दर कोसळला किंवा बाजारामध्ये त्या पिकाचा दर किती जरी वाढला तर तो प्रक्रियायुक्त कारखाना शेतकऱ्याला कमीत कमी दर देण्यास त्या ठिकाणी काय बांधलेला असतो. तर हे अशा प्रकारचे हे 6 वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर हा दोन्हीमधला फरक स्पष्ट करायचा मुद्दा मग अशी मी तुम्हाला सांगितलं, मार्केट गार्डन, ट्रक गार्डन. तसं या ठिकाणी बीजोत्पादनासाठी बगीचा आणि प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा. तर यामध्ये बघा, आता बीजोत्पादनासाठी बगीचा मी एका बाजूला सांगतो आणि या ठिकाणी प्रक्रियेसाठी बघा, भाजीपाल्याची लागवड शुद्ध व दर्जेदार बियांच्या निर्मितीसाठी केली जाते. तिकडं आता भाजीपाल्याची लागवड प्रक्रियायुक्त कारखान्याला लागणारा कच्चा माल म्हणून केली जाते. बगीच्याचे ठिकाण हवामानावर अवलंबून असतं. इथं बगीच्याचे ठिकाण प्रक्रियायुक्त कारखान्याच्या सभोवती असतं. ज्या पिकाची लागवड करायची आहे त्या पिकाची शास्त्रीय माहिती असण्याची गरज असते. या ठिकाणी इथं ज्या पिकाची लागवड आपल्याला करायची आहे त्या पिकाची शास्त्रीय माहितीची आपल्याला काय गरज नसते. बियांच्या शुद्धतेसाठी विलगीकरण अंतर ठेवावं लागतं. तिकडे विलगीकरण अंतर ठेवण्याची काय गरज भासत नाही. तसं बियांच्या शुद्धतेसाठी रोगिंगची क्रिया करावी लागते. तिकडे रोगिंगची क्रिया काय करावी लागत नाही. पिकाची लागवड करण्यासाठी भारीची जमीन असलीच पाहिजे असं काही बंधन नाही, पण तिकडे भारी जमीन असायला पाहिजे. या ठिकाणी भाजीपाला पिकांची विक्री कंत्राटी पद्धतीने केली जात नाही, त्या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने केली जाते. आणि यामध्ये भाजीपाला पिकाला किमान हमीभाव नसतो, पण प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीच्यामध्ये भाजीपाला पिकाला किमान हमीभाव त्या ठिकाणी काय असतो. तर हे फरक स्पष्ट करायचे त्या ठिकाणी मुद्दे आहेत. आता त्याच्यानंतर 6वा बगीच्याचा प्रकार आहे त्या ठिकाणी बिगर हंगामी भाजीपाला बगीचा म्हणतो आपण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो व्हेजिटेबल फोर्सिंग म्हणतो. तर हा बगीचा म्हणजे नेमका काय आपण पाहूया. आता ज्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड ही पिकांच्या नियमित हंगाम सोडून इतर हंगामामध्ये केली जाते त्यास बिगर हंगामी लागवड किंवा हंगामाव्यतिरिक्त भाजीपाला बगीचा म्हणतात. म्हणजे या बगीच्यामध्ये काय केलं जातं बघा, आता जे पिकं पावसाळ्यात येतात त्यांची पावसाळ्यात लागवड करायची नाही, हिवाळ्यात लागवड करायची. जे पिकं हिवाळ्यात येतात त्यांची हिवाळ्यात लागवड न करता उन्हाळ्यात लागवड करायची. म्हणजे काय करायचं, त्यांचा हंगाम जो नियमित हंगाम आहे तो नियमित हंगाम सोडून त्यांची इतर दुसऱ्या हंगामामध्ये लागवड करायची. त्या अशा प्रकारच्या लागवडीला आपण काय म्हणतो, बिगर हंगामी बगीचा म्हणतो. आता यामध्ये बघा, बिगर हंगामी उत्पादन घेत असल्यामुळे त्या ठिकाणी काय पिकाचं उत्पादन कमी मिळणार, कारण त्या पिकाच्या वाढीसाठी पोषक वातावरण त्या ठिकाणी उपलब्ध नसणार आहे. पण त्यावेळेला बाजारामध्ये मिळणारा जो दर असतो त्या पिकाला जास्त असतो, कारण इतर शेतकऱ्याचं पीक ते बाजारामध्ये त्यावेळी उपलब्ध नसतं आणि अशा ठिकाणी भाजीपाल्याला काय दर चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. त्यानंतर आपल्या भारतामध्ये या ठिकाणी काय जे संरक्षक घरं आहेत, ज्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो किंवा ज्याला ग्रीन हाऊस म्हणतो, तर यामध्ये या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. पण भारतामध्ये असा प्रकारचा बगीचा विकसित करण्यास कमी वाव आहे. कारण का, तर भारतामध्ये हवामानाची विविधता आहे. ज्यावेळेला दक्षिणेकडे कडाक्याचा उन्हाळा असतो त्यावेळेला उत्तरेकडे आपल्याला थंडी असते. तर याचा उपयोग करून त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड एका भागामध्ये करून दुसरीकडे तो पुरवठा केला तर त्या ठिकाणी हा बगीचा कमी प्रमाणात विकसित होण्याचा वाव आहे. शेवटचा बगीचाचा प्रकार आपला तरंगता भाजीपाला बगीचा, ज्याला आपण फ्लोएटिंग व्हेजिटेबल गार्डन म्हणतो. तर भारतामध्ये जम्मू काश्मीर राज्यात दाल सरोवरात हा बगीचा विकसित केलेला आहे. तर दाल सरोवर जे जम्मू काश्मीरमध्ये आहे, उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळल्यानंतर तलावाच्या पाण्यावर टायफा या गवतापासून तरंगत माध्यम तयार करतात. टायफा नावाचं जे गवत आहे ते टायफा नावाचं गवत त्या ठिकाणी त्या तलावावर पसरतात आणि तरंगत माध्यम तयार करतात आणि त्याच्यावर भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. आणि त्या भाजीपाला पिकांची लागवड करत असताना त्यांची तोडणी म्हणा, औषधाची फवारणी म्हणा, या सगळ्या क्रिया काय केल्या जातात, होडीच्या सहाय्याने केल्या जातात. आणि उन्हाळ्यामध्ये श्रीनगर शहराला
या बगीच्यामधलाच किंवा या तलावातील आपण जे तरंगत्या माध्यमावर जो विकसित केलेला बगीचा आहे यातूनच भाजीपाल्याचा पुरवठा त्या ठिकाणी काय केला जातो. अशा प्रकारे हा तरंगता भाजीपाला बगीचा आहे. तर आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण भाजीपाला बागायत किंवा बगीच्याचे जे काही प्रकार आहेत की ज्यामध्ये पहिल्यांदा आपण घरचा बगीचा किंवा त्याला आपण किचन गार्डन म्हणलं होतं किंवा त्याला आपण परसबाग म्हटलं होतं. दुसरा मार्केट गार्डन किंवा त्याला स्थानिक बाजारपेठ बगीचा आपण पाहिलं. तिसरं ट्रक गार्डन किंवा विशिष्ट प्रकारचा भाजीपाला बगीचा किंवा दूरवरचा भाजीपाला बगीचा आपण पाहिलं. चौथं आपण बीजोत्पादनासाठी भाजीपाला बगीचा आपण पाहिला. पाचवं प्रक्रियेसाठी भाजीपाला बगीचा आपण पाहिला. सहावा हंगामाव्यतिरिक्त भाजीपाल्याचा आपण प्रक्रियेचा प्रकार पाहिला. आणि सातवा जो प्रकार आपण पाहिला ज्याला आपण तरंगता भाजीपाला प्रकार आपण या ठिकाणी पाहिला. तर हे अशा पद्धतीनं भाजीपाला बगीच्याचे किंवा बागायताचे प्रकार आहेत. तर आजच्यासाठी आपण इथे थांबूया. धन्यवाद.